मी काम करतोय म्हणून मला पक्षाचा फॉर्म बनलेत, पण मला EB फॉर्मसुद्धा देऊन सुद्धा मला नाकारण्यात आलं. मला सुरुवातीला म्हटले असते की बाबा तुला फॉर्म म्हणजे तिकीट मिळत नाही, मला दुःख वाटलं नसतं, मी पक्षाचं काम करत राहिलो असतो. नेत्याने मला खरोखर नाराज केलेला आहे. त्याच्यावरती आता मी माझे फॉर्म राहिलेले आहेत. अपक्ष लढायचं काय कशा पद्धतीने लढायचं हे आता निर्णय आपण घेण्यात येतो. भाजप हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथं मी 100% केलेलं आहे. त्याचं फळ फक्त मला मिळालेलं नाही. आत्तापर्यंत कसं झालं की नगरपालिकेतला आपला माणूस असल्यामुळे भागात विकास व्हायला खूप अडचणी व्हायला लागल्या. 20 ते 22 वर्ष झालं मी भाजपचं काम करतोय. अमोल माडिक साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा चंद्रकांत दादांच्या माध्यमातून असेल किंवा मुन्ना साहेबांच्या माध्यमातून असेल, तर भागामध्ये खूप विकास घडवण्याचं कामसुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून काम केलेलं आहे. त्यानंतर भाजप हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं खरोखर आता मी सगळ्या आपल्या सर्व बंधू भगिनींनी मला सांगितलं तुम्हाला, तर भाजप पोहोचवण्याचं काम इथं मी 100% केलेलं आहे. त्याचं फळ फक्त मला मिळालेलं नाही. कित्येक वर्ष आम्ही अपेक्षा करत गेलो की आमची अपेक्षा दुसरी कुठलीही नाही की भागाला आपल्या नगरसेवक राहावा, की आपला घरचा माणूस असावा, म्हणून आमच्या बंधू भगिनींची इच्छा होती. यासाठी मी अपेक्षा केली होती की आपण नगरपालिकेला उमेदवारी म्हणून स्वीकारायची. आणि ते नगरपालिका आत्तापर्यंत कसं झालं की नगरपालिकेतला आपला माणूस असल्यामुळे भागात विकास व्हायला खूप अडचणी व्हायला लागल्या. त्यामुळे आमची इच्छा होईल आपल्या कुटुंबातला म्हणजे कुटुंब म्हणजे मी माझं घरचं कुटुंब मानत नाही, ही जी इथं सर्वजण जमलेले आहेत हे आपलं कुटुंबच आहे. ह्या कुटुंबातला एखादा कुठला तरी नगरसेवक व्हावा आणि त्याच्यातली त्यांनी कामं करण्याची संधी द्यावी, हीच माझी अपेक्षा होती. पण यामध्ये मला निवडलं गेलं किंवा मी काम करतोय म्हणून मला पक्षाचा फॉर्म बनलेत, पण मला EB फॉर्मसुद्धा देऊन सुद्धा मला नाकारण्यात आलं. की मला सुरुवातीला म्हटले असते की बाबा तुला फॉर्म म्हणजे तिकीट मिळत नाही, मला दुःख वाटलं नसतं, मी पक्षाचं काम करत राहिलो असतो. पण मला शेवटपर्यंत झुलवत ठेवलं की बाबा पक्षाचं काम तुम्हाला करायचं पाहिजे. EB फॉर्म तुझं नाव आहे, नाव तुझं सर्वेमध्ये नाव चांगलं 1 नंबरला नाव आहे, तुला तिकीट फायनल झालं आहे, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही काम करा. की दिवाळीपासून मी काम करतच आलेलं आहे. मला वाटते की 5 उमेदवारापैकी माझ्यासारखा उमेदवार साधा सर्वसामान्य कार्यकर्ता मी आहे की ह्या 5 प्रभागामध्ये 32,400 मतदान आहे. त्या प्रत्येक घरापर्यंत मी पोचलेलो आहे आणि एकदा नाही 2दा 3दा मी पोचलेलो आहे प्रत्येक घरामध्ये. असं प्रत्येक घरामध्ये उमेदवार पोचणारा मी समजतोय की मी एकटाच असेल 5 उमेदवारापैकी, तरीसुद्धा मला डावललं गेलं. ह्याच्या पाठीमागचं कारण मला अजून समजलं नाही. पण हे नेते मंडळींची काय विचारसरणी आहे, काय नेत्यांनी ठरवलं आहे हे मला सांगता येणार नाही. पण नेत्यांनी मला खरोखर नाराज केलेला आहे. त्याच्यावरती आता मी माझे फॉर्म राहिलेले आहेत. अपक्ष लढायचं काय कशा पद्धतीने लढायचं हे आता निर्णय आपण घेण्यात येईल. आगामी काळात काय भूमिका असणार आहेत आपल्या? इलेक्शन लढवलं जाईल. कोणत्या पक्षाद्वारे किंवा काय? पक्ष असा मी गृहीत केला जाणार नाही, कारण आता पक्षाचं चिन्ह घेणं फार मुश्किल झालेलं आहे. कारण ती मुदत संपलेली आहे, कारण फॉर्म भरणे छाननी पण झालेलं आहे. त्यामुळे आता मी पक्ष कुठला चिन्ह कुठलं हे म्हणू शकत नाही की मी माझं चिन्ह स्वीकारणार आहे की 2 तारखेला मी चिन्ह स्वीकारून 3 तारखेला चिन्ह वाटप होईल. 3 तारखेला चिन्ह घेतल्यानंतर आपण निर्णय घेऊ की कुठल्या चिन्हावर लढायचं. मी आज सांगू शकत नाही. मी आज कुणाला तरी सांगितलं या ताईंना किंवा आमच्या बहिणींना की माझं चिन्ह हे आहे, मी म्हणू शकत नाही की उद्या त्यावेळेला मी कुठलं चिन्ह मला मिळेल. या ठिकाणी आपण बघताय मोठ्या प्रमाणात या प्रभागातील नागरिक, महिला भगिनी उपस्थित आहेत आणि सर्वजण भावनिक आहेत, भावनिक झाले आहेत. या भावनिक वातावरण आहे, काय सांगाल याबद्दल? ही जनता माझ्यावर खूप प्रेम करते. मी एक सगळ्यांचा लाडका भाऊ आहे. म्हणजे माझ्या आईवडिलांसारखे पण वयस्कर लोक पण आहेत, पण जरी माझ्या आईवडिलांसारखे जर असेल तर मला ते नात्यानं भाऊ मानतात. हे माझा सगळ्यांचा भाऊ, जरी मुलगा असेल तर भाऊच म्हणतात. म्हणजे म्हणजे मित्रपरिवार आहे हे सुद्धा मला भाऊ या नावानं ओळखलं जातं. म्हणून मी त्यांच्याबरोबरही भाऊप्रमाणेच माझ्या नात्यातनंही भावाप्रमाणे राहिलेलं आहे. त्यामुळे या लोकांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मी जेवढ्या भागामध्ये फिरलो नाही तेवढी ही जी इथं आता उपस्थित मंडळी आहेत, बहिणी असतील, माझ्या भाऊ असतील किंवा आणि कोणी असतील कार्यकर्ते, सगळे मित्रपरिवार, तर ही माझ्यापेक्षाही जास्त पळलेले आहेत इलेक्शनमध्ये. म्हणजे प्रचार करण्याच्या बाबतीत घरोघरी पोहोचवण्याचं काम मला सुनील वाडकर भाऊ याला पोहोचवण्याचं काम प्रभाग 20 मध्ये ह्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे.